NTR अभिमानम संगम आणि तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय सोलापूर यांच्या वतीनं विनायक दामोदर सावरकर यांची 143वी जयंती, सुरवरम प्रताप रेड्डी यांची 130वी जयंती आणि NT रामाराव यांची 103वी जयंती या निमित्ताने व तेलुगू भाषा प्रशिक्षण समारोप कार्यक्रमात प्रथम खासदार प्राध्यापिका डॉक्टर सौ ज्योतिताई वाघमारे व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। यानंतर खासदार प्राध्यापिका डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांचा सत्कार ग्रंथालयाच्या वतीनं अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम यांच्या हस्ते करण्यात आला। तेलुगू भाषा प्रशिक्षण वर्गातील प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले। तसेच कुचन प्रशाला तेलुगू विभागातील इयत्ता 10वी उत्तीर्ण प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शालेय बॅग, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। ग्रंथालयाला तेलुगू, मराठी 30 पुस्तके दिल्याबद्दल श्री जनार्दन इंजामुरे यांचा सत्कार करण्यात आला। 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शालेय बॅग व तेलुगू प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षिकेला मानधन दिल्याबद्दल ग्रंथालयाचे अध्यक्ष बालराज बोल्ली यांचा सत्कार करण्यात आला। तसेच तेलुगू भाषा लेखन वाचन प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षिका राजलक्ष्मी गाडपल्ली यांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला। याप्रसंगी रवींद्र तुम्मनपल्ली यांनी NT रामाराव यांची 2 तेलुगू गीते सादर केली। तसेच रवींद्र सामल यांनी एक हिंदी गीत सादर केले। ग्रंथालयाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम प्रस्तावना करताना ग्रंथालयाची स्थापना, ग्रंथालयात होणारे कार्यक्रम, दिवाळी पहाटगाणी, दरवर्षी होणाऱ्या तेलुगू भाषा प्रशिक्षण वर्गाची माहिती दिली। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार प्राध्यापिका डॉक्टर सौ ज्योतिताई वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ग्रंथालयाचे कार्य कौतुकास्पद असून ग्रंथालयाला तेलुगू भवनसाठी योग्य ते सहकार्य करणार असल्याचे सांगितले। पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कॅतम आता यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, सुरवरम प्रताप रेड्डी यांचे आंध्र प्रदेश राजकारणातील योगदान तसेच NT रामाराव यांचे आंध्र प्रदेश व भारत देशातील राजकीय चळवळीतील योगदान याविषयी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री रेणुका बुधारम यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार कवी प्राध्यापक नरेंद्र गुंडेली यांनी मानले। सदरच्या कार्यक्रमास ग्रंथालयाचे सचिव तिप्पण्णा गणेरी, सहसचिव प्रभाकर बिहनाथ, उपाध्यक्ष श्रीनिवास यनगंदुल, खजिनदार श्रीनिवास गाली, ग्रंथपाल विजयलक्ष्मी गुडूर, सदस्य संजीव नादर्गी, सदस्य गोवर्धन कमटम, सदस्य पेंटप्पा गड्डम, पुरुषोत्तम बुधारम, गड्डम PY, शंकर ध्यावरकोंडा, बाळकृष्ण आंबट, श्रीनिवास गणेरी, राजू बिंगी, सोमनाथ वंगा, श्रीनिवास लक्षट्टी, चिट्टी पाक, रमेश वंगा, श्रीनिवास कोंडा, नागेश गडगी, नारायण गजेली, गुरुप्रसाद दुस्सा, शेखर नल्ला, मनोज कर्रे, राहुल तिकोंडा, तिम्मप्पा गडगी, इरण्णा भंडारी, श्रीनिवास गोस्की, श्रीपद चिंता व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। బస్ ఎక్కడ పోతుందా అడుగుతుంది ఇంకా సూపు వేసుకుంటూ తెలుగు రాదా మీకు అని అంటారు। అందుకే తెలుగు నేర్పాలి, ప్రతి ఒక్కరు తెలుగు నేర్వాలి। తర్వాత మన జ్యోతితాయి మొట్టమొదలు మన తెలుగు భాషा अभिवृद्धी ग्रंथालयात వచ్చినందుకు जयंती आहे आणि त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांची पण जयंती आहे आणि तेलुगू विद्यापीठ ज्यांच्या नावाने उभी आहे ते सुरवरम रेड्डी यांची पण जयंती आहे। इतक्या सुंदर दिवशी तुम्ही मला आज या ठिकाणी बोलवलं आणि सोलापूरचं साहित्य विश्व सुद्धा